हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि आपल्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आज आहे 2587वी बुद्ध पौर्णिमा. तर नागपूरमध्ये सुरू आहे की संपूर्ण नागपूर पंचशीलमय नागपूर करायचं आहे. तर या गोष्टीमध्ये आपण पण आपला सहयोग देऊन आपण पण आपल्या घरावर पंचशील झेंडा लावणार. सो बुद्ध पौर्णिमा सेलिब्रेट करायसाठी सर्वात अगोदर जो कार्यक्रम आहे तो संविधान स्क्वेअरमध्ये सकाळी भीमगीताचा. तर तो प्रोग्राम अटेंड करायसाठी झालो आहे. सकाळी अर्ली इन द मॉर्निंग उठून आपण सर्व रेडी, पूजा पाठ सर्व काही झालं आहे. नाव आता आपण लवकरात लवकर, ऑलरेडी लेट झालं आहे, लवकर पोचूया संविधान चौकात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. प्रभरत्न तू, साधु वरदान तू, आद्य कुलभूषण तू भीमराजा. सकल विद्यापती, ज्ञान सत्संगती, शास्त्र शासनमती, बुद्धि तेजा. स्वजन उद्धारा, भगवंता मज खरा भक्त काजाचा उदार संघरी, शास्त्र धरी टाकरी, कांपणारे ओरे रौद्र रूपा. 8 वाजले आहे आणि संविधान चौकामध्ये चाय पितो आहे. इथला प्रोग्राम आता ऑलमोस्ट संपलाच आहे. आता इथून नागलोकला जाण्याचं डिसाईड केलं आहे. तर 8 वाजले आणि इतक्या सकाळी नागलोक ओपन होते की नाही होत हे माहिती नाही, बट काही करू नाही शकत. एक ट्राय करू, जाऊ, जर ओपन राहिलं तर कवर करू, नाहीतर बॅक टू पवेलियन. ॲज यू कॅन सी माझ्या पाठीमागे आपण नागलोकला पोचलो आहे. दीक्षाभूमीपासून ऑलमोस्ट 13 किलोमीटर आहे. जवळपास जर ट्रॅफिक नसेल तर अर्धा तास लागेल. जे नागपूरवरून बघत आहे त्यांना तर नागलोक माहितीच आहे, बट जे नागपूरच्या बाहेरून आहे, नागलोक एक खूप सुंदर प्लेस आहे. दाखवतोच मी तुम्हाला. पथ कोणता, जीर्ण स्मृती जाळिता, उजाळीला अगतिका मार्ग साधा. सकल विज्जं विदुरयानं, देवरूपं सुजीवं, निमल चखो कभिर घोषं, गौरभण्णं सुकायं, अभय चित्तं निभय कामं, सुरत धम्मं सुप्रेमं, विरत रज्जं सुजननेत्रं, भीमरावं सरामि.
शोभते भारते महामानव बोलते सार्थ संज्ञा. नागलोला पोचून स्टॅच्यूच्या बाजूला बसलो आहे सावलीमध्ये. आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि बुद्ध पौर्णिमेचं महत्त्व प्रत्येक उपासकासाठी किंवा एक बुद्धिस्ट फॉलोअरसाठी खूप महत्त्वाचं असते. कारण की आजच्याच दिवशी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या घडल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे तथागताचा जन्म लुंबिनीला आजच्याच दिवशी झाला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गौतम बुद्धाला आजच्याच दिवशी विद्या प्राप्त झाली होती, एनलाइटमेंट प्राप्त झालं होतं. आणि थर्ड गोष्ट म्हणजे गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाणसुद्धा आजच्याच दिवशी झालं होतं. शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी. नागलोक हे एक मेडिटेशन सेंटर आहे जिथे वर्षभर मेडिटेशनवर वेगळे कोर्सेस चालत राहतं. तुम्ही नागलोकच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. आणि तुम्हाला जर इथे यायचं आहे तर एखाद्या मस्त वॉकिंग डेला सकाळी या. एकदम शांत वातावरण मिळेल. जे लोकांना खरंच शांतता खूप जास्त आवडते किंवा मेडिटेशनमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असते अशा लोकांनी इथे नक्कीच यायचं. खूप एकदम पीसफुली एकदम शांत मस्त वातावरण आहे. आता सध्या उन्हाचा वातावरण आहे, समर सुरू आहे आणि अर्ली इन द मॉर्निंग 9 झाले आहे तरी उष्णता खूप जास्त आहे. आणि आता आपला आज आहे वर्किंग डे, त्याच्यामुळे आज मजुरीला जावं लागेल. तर तुम्ही जे तथागताची जे मूर्ती बघत आहे ती तायवानच्या लोकांनी गिफ्ट केली आहे 2009मध्ये. आणि हे जे नागलोक हे जे सेंटर हे उभारण्यात आलं आहे हे 2009मध्ये आलं आहे. तर जवळपास 15 वर्ष झाले आहे याला. तर इथे भरपूर सारे असे रेसिडेन्शियल मेडिटेशन ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात. इथे एकदम अशी राहण्याची वगैरे व्यवस्था आहे, एकदम जेवण वगैरे सर्व मिळतं. आणि खूप चांगले मेंटॉर्स टीचर्स वगैरे आहे. इवन जे बुद्धिस्ट लोक आहे फक्त तेच इथे नाही येऊ शकत, बल्कि ज्यांना मेडिटेशनमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, ते प्रत्येक कुठल्या पण समाजाचे कुठल्या पण प्रांताचे असो ते इथे येऊन त्यांचा कोर्स कंटिन्यू करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त नागलोकच्या वेबसाईटवर जायचं आहे, रजिस्टर करायचं आहे आणि तुमचा प्रोग्राम स्टार्ट होऊन जाईल. तर सध्या आता आपण बैजनबाग मैदानावर पोचलो आहे जिथे आज संध्याकाळी वर्ल्ड रेकॉर्ड बनणार आहे. 2586 kg ऑफ खीर बनणार आहे. आणि याच्यासाठी जे वर्ल्ड रेकॉर्डची जी टीम आहे जे पूर्ण इन्स्पेक्शन करते ते सुद्धा आली आहे. तर 3 वाजतापासून हे खीर बनणं सुरू होईल. 2 कढया आहे जिथं आज आमच्या शाळेच्या जोशी मॅडमचा वाढदिवस आहे, त्यांना विश करतो आहे. ते लोक किती लकी असेल त्यांचा वाढदिवस बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ते कॉल करताय. बघू मॅडम कॉल चालते की काय. कॉल नाही उचलला, रात्री जास्त पार्टी झाली वाटतं. तर आता आपण पोहोचलो आहे बैजनबागच्या ग्राउंडवर जिथे वर्ल्ड रेकॉर्ड आज बनवत आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी. 2586 kg ऑफ खीर इथे बनवल्या जात आहे. एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट होत आहे आणि खूप बाहेरून लोक आले आहे इथे. इथे माझ्यासमोर खीर बनण्याचा काम सुरू आहे आणि भरपूर सारी पब्लिक इथे अशी जमा झालेली आहे. तिकडे पुढे इकडे कॉर्नरला बुद्धा विहार आहे आणि तिथे अगोदर परित्राण पाठ होणार आणि परित्राण पाठ नंतर खीर वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. हा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे याला शूट करायसाठी खूप बाहेरून लोक आले आहेत आणि हे खीर बनवण्यासाठी टीम बाहेरून आली आहे. खूप सारे लोक रेकॉर्ड करत आहे. तिथे एक वेट मशीन आहे, त्या वेट मशीनमध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स बरोबर मोजून मापून याच्यामध्ये टाकत आहे. ही जे व्हॅन आहे याच्यामध्ये पूर्ण दूध आहे. या खीरमध्ये कसं काय होतं आहे. वेळ आहे सध्या, पण मी तुला नक्की सांगणार की या खीरची टेस्ट किती जबरदस्त होती. नहीं तो नौकरी पकड़ेगा. ये जो मनोवादी है ना, एक जगह पे नहीं रहता है, वो बदलता रहता है. जैसे
बरस ऐसा जीवन जी सकते हैं जहाँ शांति, सद्बुद्धि, आनंद, संतोष का सर्वदा वास होगा। जब शांति का ज्या गोष्टीची सर्वांना आतुरतेने वाट होती ते आता सुरू झालं आहे. खीर वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याच्याच बरोबर तिकडे आकाशामध्ये बलून्ससुद्धा उडवणार आहे. तर 2586 हे जी जयंती आहे तर 2586 बलून्स आकाशामध्ये उडवण्याचा हा जो कन्सेप्ट आहे तो आता इथे करणार आहे. तर आता भरपूर एकदम खचाखची गर्दी झाली आहे. जस्ट रिसेंटलीच चालू झाला खीर वाटपाचा कार्यक्रम. आपण थोडा आरामात जाऊया. बनाई है उतनी टीम पताकस की जयंती। अरे मिल गया क्या देखो? हाँ फैन भैया बिग फैन मिल गया ना मिल गया। बधाई देता हूँ। जय का बैटिंग में सुंदर दृश्य आहे जे बेझनबागच्या ग्राउंडवरून या बुद्ध जयंतीला मी अनुभवतो आहे. संपूर्ण ग्राउंडमध्ये सर्व लोक आहे, सर्वांच्या हातामध्ये बलून आहे, सर्वजण खीरचा आनंद घेत आहे. त्याचसोबत सर्वांच्या हातामध्ये बलून आणि बलून सर्व आकाशामध्ये उडत आहे. आणि माझ्या मागचा आकाशामधला जो दृश्य आहे तो इतका सुंदर आणि अद्भुत वाटत आहे. हा जो मोमेंट आहे इथला हा बुद्ध जयंतीचा एकदम खतरनाक, एकदम भारी, खूप सही वाटत. शब्दापराधं कमतुमे भन्ते श्रीशरणशरणगमनं निश्चिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. भरपूर मेहनत केल्यानंतर कालापासून कंटिन्यू शूट करत आहे. तर आता सध्या शेवटच्या एंडिंगला दादांनी खीर दिली आहे आपल्याला. टेस्ट करून पाहू आपण आता. टेस्ट कसा एकदम बेस्टच असेल बिकॉज इट्स वर्ल्ड रेकॉर्ड 2856 kg ऑफ राईस पुडिंग बनलेली आहे. आपण टेस्ट करून तुम्हाला सांगतो. एकदम बढिया. टेस्टमध्ये नो कॉम्प्रोमाइज.
बढिया. अजून भरपूर सारी खीर आतासुद्धा उरलेली आहे. लोक कमी आहे पण खीर एकदम जास्तच जास्त. तर इथे आपण बेझन बागला आहे जिथे खीर वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. माझ्याच पाठीमागे कॉर्नरला बुद्ध विहार आहे जिथे आज महापरित्रण पाठ ठेवला आहे. महापरित्रण पाठ म्हणजे रात्रभर परित्रण पाठ चालणार असा अंदाज आहे. आणि त्याचबरोबर खीर जी आहे जे 2586 किलोची बनवली आहे त्याच्यातली अर्धीच संपली आहे, अर्धी अजून संपायची आहे कारण की लोक खूप कमी आले आहे. लेट सी काय करायचं. तर आज जो आपण बेझन बागवर जो कार्यक्रम बघत आहे ज्याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड खीर बनत आहे 2586 kg ऑफ राईस पुडिंग जे बनत आहे. तर इतक्या मोठ्या कामाला दस्तक देण्यासाठी जे शक्ती लागते, जे ग्रुप लागते, जे कार्यकर्ते लागते ते माझ्यासोबत आहे. आणि यांच्यातला एक लीडर आहे त्यांचा प्रतीक इंदूरकर, तो आपल्याशी जोडलेला आहे. तो सांगेल की कसं काय त्यांनी ही सर्व गोष्ट मॅनेज केली. आम्ही जेव्हा 14 एप्रिलचा प्रोग्राम केलं होतं तेव्हा आम्ही हे एक संकल्प घेतलं होतं की आपण बुद्ध जयंती फार मोठी साजरी करायची आहे. मग आम्ही सगळ्यांनी मीटिंग घेतली आणि असं काही युनिक करायचं होतं आम्हाला. तेव्हा आम्हाला असं वाटलं की का बरं आपण वर्ल्ड रेकॉर्ड नाही बनवू का. मग आम्ही सगळं प्लॅन केलं, आम्ही पुरं रिसर्च केलं. मग आम्हाला कळलं की वर्ल्ड रेकॉर्ड खीर बनवायचं नाही आहे आणि बुद्ध धम्मामध्ये खीरचं एक खूप महत्त्व आहे. म्हणून मग आम्ही प्लॅन केलं की हे 2586वी जयंती आहे तर आपण 2586 किलोची खीर बनवू. पण फक्त खीर देऊन मजा नाही येईल म्हणून आम्ही हे प्लॅन केलं की आपण रात्रभर महापरित्रण पाठ पण घेऊ. सोबत आम्ही 2000 आकाश दिवे पण उडवले. धन्यवाद प्रतीक जो हे काम करत आहे. मी या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा देत आहे की त्यांनी असं एक काम करून नागपूरचं नाव हे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सेट केलं आहे. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की असं जे काम ते करत आहे हे असंच काम ते पुढे घेऊन नागपूरचं नाव खूप खूप मोठं करावं. जय भीम, नमो बुद्धा. बाल ऊपर कर बाल अबे बिक नहीं रहा ना. बिक रहा है. सो चलो द शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग ऑफ बुद्ध जयंती आपण आज इथेच बेझोन बागच्या मैदानावरून ग्राउंड करतो आहे जिथे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ राईस पुडिंग खीरची एक वर्ल्ड रेकॉर्ड तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर खूप जास्त प्रेम देत राहा. असेच नेहमी ब्लॉग्स मी घेऊन येत राहणार. नेहमीच तुमचं असं प्रेम असू द्या. तेपर्यंत जय भीम आणि नमो बुद्धाय.